कलकत्ता म्हटलं की सर्वप्रथम आठवते ती इथली कालीमाता। कलकत्ता हे नावच ज्या कालीमातेमुळे मिळालेलं आहे, त्या कालीमातेचं दर्शन घेण्याची अनेक वर्षांपासूनची इच्छा आज पूर्ण झाली आणि बंगालच्या या सुप्रसिद्ध कालीघाटावरील कालीमातेला आम्ही गेलो। हे मंदिर आम्हाला कसं वाटलं, या ठिकाणी काय अनुभव आला, या देवीची मूर्ती कशी आहे आणि तिची आख्यायिका काय आहे, हे सगळं आजच्या या व्हिडिओत आम्ही तुम्हाला सांगणार आहोत। तर पाहूया आपण जय काली कलकत्तेवाली जय। मी विजय गोळे सर आपलं सगळ्यांचं स्वागत करतो आहे। कलकत्त्याची ही जी कालीमाता आहे, ही जगातली सगळ्यात प्रसिद्ध देवी आहे। रामकृष्ण परमहंस आणि स्वामी विवेकानंदांनी 19व्या शतकातच या देवीची महती संपूर्ण देशात नव्हे तर संपूर्ण जगात केली। आज जर भारतातील सर्वात प्रसिद्ध देवी कोणती असेल तर ती म्हणजे कलकत्त्याची कालीमाता। कालीघाट या ठिकाणी हे मंदिर आहे। या मंदिरात जाण्याची अनेक वर्षांपासूनची इच्छा आज पूर्ण झालेली आहे। या मंदिरात आम्ही कसे गेलो, या ठिकाणी आम्ही देवीचं दर्शन कसं घेतलं आणि ह्या मंदिराचं वैशिष्ट्य काय, ही सगळी माहिती आजच्या या व्हिडिओत मी तुम्हाला सांगणार आहे। आम्ही ज्या कझार सिलेक्ट नावाच्या हॉटेलमध्ये थांबलो होतो, त्या ठिकाणापासून कालीमातेचं हे मंदिर साधारण 5 किलोमीटर अंतरावर होतं। सकाळी आम्ही सगळे तयार झालो आणि बसेसने काली मंदिराकडे निघालो। अर्ध्या तासातच आम्ही कलकत्त्याच्या सुप्रसिद्ध कालीमातेच्या मंदिरात आलो। हे मंदिर अतिशय भव्य आहे। बाहेरूनच याची बंगाली पद्धतीची जी रचना आणि रंग हे मनाला आकर्षित करून घेतात। अनेक वर्षांपासून कालीमातेविषयी वाचलेलं होतं, ऐकलेलं होतं, व्हिडिओ आणि चित्रपटातून हे कालीमातेचं मंदिर पाहिलं देखील होतं, परंतु आज अनेक वर्षांनंतर प्रत्यक्ष या मंदिरात जेव्हा आलो तेव्हा असं लक्षात आलं की कल्पनेपेक्षाही हे मंदिर खूप मोठं आहे। या ठिकाणी भाविकांची प्रचंड गर्दी असते। आपल्याकडे कोल्हापूरची महालक्ष्मी, तुळजापूरची तुळजाभवानी, गडावरची सप्तशृंगी माता या ठिकाणी दरवर्षी नवरात्रात आणि इतर वेळी लाखो भाविक येतात। त्याचप्रमाणे कलकत्त्याच्या या कालीमातेला जवळजवळ दररोज 50 ते 60 हजार भाविक अगदी दररोज दर्शनाला येतात। अतिशय प्रशस्त आणि भव्य असा हा मंदिरांचा समूह आहे। या ठिकाणी व्यवस्था जी आहे ती खाजगी आहे। हे मंदिर खाजगी आहे, त्यामुळे व्यवस्था अतिशय चांगली ठेवलेली आहे। मंदिरात जी कालीमातेची मूर्ती आहे ती भारतातल्या 51 शक्तिपीठांपैकी एक आहे। याबाबत एक पौराणिक कथा आहे। जेव्हा सतीने अग्निकुंडामध्ये आपलं बलिदान दिलं, त्यावेळेस रागावलेल्या भगवान शंकराने सतीचं हे कलेवर घेतलं आणि ते रागाने तांडव नृत्य करू लागले। पृथ्वीवर अत्यंत हाहाकार माजला। भगवान शंकराने आपलं काम सोडून दिलं, त्यामुळे सगळे देव चिंतेत पडले। त्यामुळे भगवान विष्णूंनी भगवान शंकरांच्या हातात असलेल्या या सतीचे कलेवराचे सुदर्शन चक्राने 51 तुकडे केले। हे तुकडे ज्या ज्या ठिकाणी पडले त्या त्या ठिकाणी देवीची शक्तिपीठं तयार झाली। त्या कथेनुसार देवीच्या उजव्या पायाची 4 बोटं ही कालीघाट येथे पडली आणि या ठिकाणी कालीमातेचं हे शक्तिपीठ तयार झालेलं आहे। कलकत्त्याच्या कालीघाट मंदिराला शेकडो वर्षांचा इतिहास आहे। ही देवी अतिशय प्राचीन आहे। हजारो वर्षांपूर्वी हे मंदिर या ठिकाणी स्थापन झालेलं आहे, परंतु 1847 ते 1855 या कालावधीत इथली जी राणी रासोमणी आहे तिने हे मंदिर बांधलं आहे।
त्यानंतर अनेक वेळा या मंदिराचा जीर्णोद्धार झालेला आहे, नूतनीकरण करण्यात आलेलं आहे. बंगाली पद्धतीचं, बंगाली वास्तुकला आणि शिल्पकला याचा सुंदर समन्वय असलेलं हे मंदिर अतिशय आकर्षक आहे. या मंदिरातील कालीमातेची मूर्ती खरं म्हणजे अतिशय उग्र आहे. दुष्टांचा संहार करण्यासाठी ही माता या ठिकाणी अवतरली आहे. कालीमातेची ही जी मूर्ती आहे, या मूर्तीचं वैशिष्ट्य म्हणजे तिचे अतिशय भव्य आणि तेजस्वी असे 3 नेत्र आणि या देवीची जीभ जी सोन्यापासून बनवलेली आहे ही बाहेर आलेली आहे. या देवीला 4 हात आहेत आणि एका हातामध्ये खड्ग, दुसऱ्या हातामध्ये असुर राजा शुंभ याचं मुंडकं आणि खालचे जे 2 हात आहेत ते वरद आणि अभय मुद्रेतील आहे. ही जी देवी आहे ही भक्ताला पावते, भक्ताच्या इच्छा पूर्ण करते. या ठिकाणी देवीचं दर्शन घेण्यासाठी भाविक येत नाही, तर देवीने आपल्याकडे पाहावं, देवीने आपल्याकडे लक्ष द्यावं, आपलं सगळं अमंगल दूर करावं अशी अपेक्षा असते आणि ती अपेक्षा या ठिकाणी 100% पूर्ण होते. म्हणूनच दररोज शेकडो नव्हे हजारो भाविक या कालीमातेच्या चरणी लीन होतात. एका स्थानिक आख्यायिकेनुसार आत्माराम गोसावी आणि ब्रह्मानंद गिरी या दोघांना भागीरथी नदीमधून प्रकाश येताना दिसला. या ठिकाणी पूर्वी घनदाट जंगल होतं आणि गंगा नदी जिला भागीरथी म्हणतात ती या ठिकाणी वाहत होती. ह्या 2 भक्तांना प्रकाश दिसल्यानंतर त्यांनी त्या नदीच्या पात्रामध्ये मानवी पायाची बोटं असलेल्या दगडाचा शोध घेतला आणि तशा प्रकारचा दगड त्यांना त्या ठिकाणी मिळाला आणि नंतर त्यांनी त्या दगडाची या ठिकाणी स्थापना केली, पूजा अर्चा सुरू केली. त्याच ठिकाणी कालीमातेचं हे आत्ताचं मंदिर उभारण्यात आलेलं आहे. आत्माराम पुजारी आणि ब्रह्मानंद गिरी या 2 भक्तांनीच देवीला हल्लीचं हे स्वरूप दिलेलं आहे. 3 अत्यंत तेजस्वी नेत्र, अतिशय मोठे, अतिशय आकर्षक असे हे 3 नेत्र आणि हातभर बाहेर आलेली जीभ जी सोन्याची बनवलेली आहे. त्याचप्रमाणे ही देवी चतुर्भुज आहे. तिला 4 हात आहेत आणि तिचे 2 हात, एका हातात शस्त्र, एका हातात असुर राजाचं मुंडकं आणि अभय आणि वरद मुद्रेत ही माता कालीमाता भक्तांसाठी अभय देत, वरद देत या ठिकाणी स्थापन झालेली आहे आणि हजारो वर्षापासून लाखो नव्हे कोट्यावधी भाविकांना या देवीचा अनुभव आलेला आहे. रामकृष्ण परमहंस आणि स्वामी विवेकानंदासारख्या जगन्मान्य संतांनी या देवीची महती गायलेली आहे. आजही देवी जागृत समजली जाते आणि अनेकांना तिचे आजही अनुभव येतात. अतिशय जागृत असं हे स्थान आहे. त्यामुळेच दररोज लाखो भाविक या देवीच्या चरणी लीन होतात. कलकत्त्याची कालीमाता ही शक्ती देवता म्हणून प्रसिद्ध आहे. या ठिकाणी या देवीला दररोज बकराचा बळी आजही दिला जातो. या बकराच्या बळी देण्याच्या क्रियेला बंगाली भाषेमध्ये पाथाबली असे म्हणतात. ही जी देवी आहे ही शक्तीची देवी आहे. बंगाली संस्कृती आणि भारतीय हिंदू शक्तिपूजा यांचं हे प्रमुख केंद्र आहे. या ठिकाणी शक्तीची अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये पूजा अर्चा केली जाते, साधना केली जाते. कालीमातेचं हे मंदिर अतिशय भव्य आणि अतिशय वैशिष्ट्यपूर्ण आहे. कालीमातेचं जे प्रमुख मंदिर आहे त्या मंदिरासमोर षष्ठी ताला नावाचं एक पवित्र ठिकाण आहे. खरं म्हणजे 3 फूट उंचीची ही एक वेदी आहे आणि या वेदीवर 3 दगड ठेवलेले आहेत किंवा 3 तांदळे ठेवलेले आहेत. त्यापैकी एका तांदळाला षष्ठी माता म्हणतात, दुसऱ्या तांदळाला शीतला माता म्हणतात
आणि तिसऱ्या तांदळाला मंगलचंडी असे म्हणतात. ह्या 3 देवींची या एका ठिकाणी स्थापना करण्यात आलेली आहे. हे जे स्थान आहे याला षष्ठी ताला किंवा मोनेशा ताला असं म्हणतात. हे जे षष्ठी ताला मंदिर आहे किंवा षष्ठी ताला स्थान आहे हे 1880मध्ये गोविंददास मोंडल नावाच्या एका जमीनदाराने बांधलेलं आहे आणि तेव्हापासून या ठिकाणी या 3 देवींची पूजा नित्यनेमाने केली जाते. हे ठिकाण अगदी मंदिराच्या समोरच आहे, त्यामुळे प्रत्येक भाविक या ठिकाणी या षष्ठी मातेचे किंवा षष्ठी तालाचं दर्शन जरूर घेतो. हे जे वेदीचं स्थान आहे या स्थानाजवळच देवीचे एक परमभक्त ब्रह्मानंदगिरी यांची समाधी आहे. या ठिकाणी ज्या सर्व याजक म्हणजे पूजा करणाऱ्या सगळ्या महिला आहेत, या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे विधी केले जात नाही किंवा अन्नदान केलं जात नाही. हे ठिकाण फक्त दर्शन घेण्याचं ठिकाण आहे आणि या ठिकाणी दर्शन घेणं अतिशय पवित्र समजलं जातं. त्यामुळे देवीचं दर्शन घेऊन आल्यानंतर प्रत्येक भाविक या ठिकाणी येऊन नतमस्तक होतात. देवीचं जे मुख्य मंदिर किंवा जो गाभारा आहे त्याला लागूनच नट मंदिर नावाचं एक प्रशस्त सभागृह आहे. हे झाकलेलं आहे आणि या ठिकाणून देवीच्या गाभाऱ्यामध्ये जी पूजा केली जाते किंवा देवीचं जे रूप आहे त्या ठिकाणून पाहता येतं. या नट मंदिरामध्येच भाविकांची देखील गर्दी होत राहते आणि जास्तीत जास्त भाविक या ठिकाणी राहून देवीची प्रतिमा बघतात, देवीचे दर्शन घेतात, आपल्या मनोकामना व्यक्त करतात. असं हे नट मंदिर या ठिकाणी आहे. इसवी सन 1835मध्ये काशीनाथ रॉय नावाच्या जमीनदाराने हे नट मंदिर बांधलेलं आहे. त्यानंतर त्याचं अनेक वेळा नूतनीकरण करण्यात आलेलं आहे आणि आता तर ते अतिशय चांगल्या पद्धतीने रंगवलेलं सजवलेलं आहे. संपूर्ण मंदिरच अतिशय आकर्षक आहे. बाहेरून तर ते अतिशय आकर्षक दिसतं, पण आतून ते जास्त स्फूर्तिदायक आहे, प्रेरणादायक आहे. या ठिकाणी देवीचा जो गाभारा आहे त्याच्या पुढे जो भाग आहे त्याला जोर बांगला असं म्हणतात. या ठिकाणून देवीचं दर्शन आपल्याला घेता येतं आणि हे जे ठिकाण आहे हे देखील अतिशय पवित्र असं ठिकाण मानलं जातं. कालीघाटला कालीमातेचं जे मंदिर आहे या मंदिराच्या परिसरातच एक राधाकृष्णाचं अतिशय सुंदर मंदिर आहे. या ठिकाणी देखील भाविक मोठ्या संख्येने जातात. प्रदक्षिणा मार्गावरच हे मंदिर असल्यामुळे या ठिकाणी भाविक जातात. येथे राधाकृष्णाची अतिशय मनमोहक मूर्ती आहे आणि राधाकृष्णाचं दर्शन देखील या ठिकाणी भाविक घेतात. कालीघाट येथील देवीच्या मंदिरा इतकंच महत्त्वाचं मंदिर म्हणजे नकुलेश्वर महादेव किंवा नकुलेश्वर भैरव मंदिर आहे. हे म्हणजे शंकराचं स्वरूप आहे. शंकर आणि पार्वती यांची जोडी या मंदिरामध्ये आहे. भगवान शंकराचं जे मंदिर आहे त्याला नकुलेश्वर भैरव म्हटलं जातं. हा जो नकुलेश्वर भैरव आहे हा या कलकत्ता शहराचा राखणदार आहे, रखवाला आहे असं मानलं जातं. त्यामुळे बरेच भाविक कालीमातेचं दर्शन घेण्याच्या आधी ह्या नकुलेश्वर भैरवाचं दर्शन घेतात आणि त्यानंतर ते कालीमातेचं दर्शन घेतात. नेहमी जाणारे लोक ही प्रथा पाळू शकतात, परंतु आपल्यासारखे जे क्वचित जातात त्यांनी देवीचं दर्शन घेऊन आल्यानंतर जरी नकुलेश्वर महादेवाचं दर्शन घेतलं तरी सुफळ संपूर्ण होतं. कलकत्त्याच्या कालीमातेला जाण्याची, तिचं दर्शन घेण्याची अनेक वर्षांपासूनची इच्छा अशा प्रकारे पूर्ण झाली. मन अतिशय तृप्त झालं. त्यानंतर आम्ही मंदिरातून बाहेर आलो. या ठिकाणी देवीच्यासाठी लागणाऱ्या वस्तू, त्याचप्रमाणे देवीचे फोटो आणि इतर अनेक वस्तूंची अनेक दुकाने आहेत. त्या ठिकाणी आम्ही खरेदी वगैरे केली. सगळेच खरेदी करतात.
हा जो परिसर आहे हा म्हणजे बंगालचं वैशिष्ट्य सांगणार आहे. आपण बंगाल नावाच्या एका वेगळ्या प्रांतात आलेलो आहे. या बंगालचं इथली घरं, इथलं त्यांचे रंग, हे सगळं आपल्याला या कालीमातेच्या मंदिर परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, अनुभवायला मिळतो. आम्ही सकाळी 9:45 वाजता या मंदिरात आलो आणि जो 12:45 वाजेपर्यंत म्हणजे 2 तास या मंदिरामध्ये आम्ही थांबलो. कालीमातेचं अतिशय चांगलं छान दर्शन झालं. तिची मूर्ती आम्हाला मनापासून पाहायला मिळाली आणि या मंदिरात असलेली इतर वैशिष्ट्यपूर्ण ठिकाणं देखील आम्हाला पाहायला अनुभवायला मिळाली. आपण देखील कलकत्त्याला गेल्यावर कालीमातेचं अवश्य दर्शन घ्या आणि या सर्व ठिकाणांना भेटी द्या. आणि जे कोणी गेलेले असतील त्यांनी आपल्या या कॉमेंट बॉक्समध्ये आम्ही कालीमातेला गेलेलो आहोत हे लिहा आणि तुम्हाला काय नवीन वाटलं किंवा काय जुनं वाटलं हे देखील आपण लिहा. जय काली, जय काली कलकत्तेवाली.